यांचा भारवाहे माथा करी योगक्षेम चिंता. परमात्मा पांडुरंग आहे ना, भक्ताची सगळी चिंता करतो. मला हे सांगायचं आहे, चिंतेनं कोणाला सोडलेलं नाही. जगामध्ये अशी एकच व्यक्ती आहे जिला अजिबात चिंता नाही. त्यांचं नाव आहे वैष्णव. अभंगाचं पहिलं चरण. चिंता नाही गावी विष्णुदासांची, चिंता नाही गावी विष्णुदासांची. चिंता नाही गावी विष्णुदासांची, चिंता नाही गावी विष्णुदासांची. घोष जय जयकार सदा, घोष जय जयकार सदा, घोष जय जयकार सदा, घोष जय जयकार सदा. नारायण घरी साठविले धन, नारायण घरी साठविले धन. घोष जय जयकार सदा, घोष जय जयकार सदा, घोष जय विष्णुदासांची. गावी विष्णुदासांची. घोष जय जयकार सदा, घोष जय जयकार, घोष जय जयकार सदा, जय जयकार सदा. नारायण घरी साठविले धन, नारायण घरी, नारायण घरी साठविले धन. नारायण घरी साठविले धन, नारायण घरी साठविले धन, चिंता नाही गावी विष्णुदासाची, घोष जय जयकार सदा. तुकाराम महाराज म्हणतात,
जगामध्ये एकच अशी व्यक्ती आहे, वैष्णव संत भक्त, यांना कसलीच चिंता नसते. खरं म्हणजे माणसाने चिंता करूच नये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, देवाची अशी योजना आहे, आई वडील आहे ना, जन्म देण्याकरता फक्त कारण आहेत. लक्षात ठेवा, स्त्रीच्या पोटामध्ये गर्भधारण झाला ना, लगेच श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे देव आहे ना, सगळी इंद्रिय आईच्या पोटात बनवतो. हात बनवतो, पाय बनवतो, पोट बनवतो, डोकं बनवतो, मेंदू बनवतो, केससुद्धा बनवतो आईच्या पोटामध्ये. डोळेसुद्धा आईच्या पोटामध्ये देव बनवतो. काय बनवते? नाही नाही नाही, गरिबी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा. सगळी इंद्रिय देव निर्माण करतो आईच्या पोटामध्ये आणि लगेच पाईपलाईन लावतो. आई जे खाते ना, बरोबर ते गर्भाला पोचलं जातं. आणि जन्माला आल्याबरोबर दुधाची उत्पत्ती करतो. बुवा, बाळा दुधा कोण करीती उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. लक्षात ठेवा, ही देवाची योजना आहे. कुमारिकेच्या स्तनामध्ये दूध नाही निर्माण होत, मूळ जन्माला आल्याबरोबर दूध निर्माण होतं. आणि दूध निर्माण करणारी मशीन आहे ना, ही कुठल्याच वैज्ञानिकांना अजून सापडलेली नाही. ज्या स्त्रीच्या शरीरामध्ये ही मशीन आहे ना, त्या आईला सुद्धा समजत नाही मशीन कुठे आहे. पण ती मशीन जन्म झाल्याबरोबर ऑटोमॅटिक चालू होते. वो ही काय देवाची योजना आहे का? नगरसेवक करतात ते, आमदार खासदार ही सगळी देवाची योजना आहे. आणि भूक जशी वाढते ना, तसं दूधसुद्धा वाढलं जातं. लक्षात ठेवा. आणि जेव्हा दूध प्यायचं बाळ थांबतं ना, 2 वर्षांनी देव लगेच दात देतो. आणि दात दिल्यानंतर हजारो पदार्थ निर्माण करतो. बुवा, तांदूळ काय, गहू काय, तुरी काय आणि बाजरी काय, सफरचंद काय, केळी काय आणि द्राक्षे काय. जबी दंत नाही थे तभी दूध दिया, अभी दंत दे तो अन्न न दे. माणसाने खाण्यापिण्याची अजिबात चिंता करायची नाही. मातेची उदरी उपजला अशी जेव्हा चिंता तुझी तेव्हा केली त्याने. खाण्यापिण्याची अजिबात चिंता करायची नाही बुवा. आणि मला वाटतंय आम्ही या बाबतीत एकदम भाग्यवान आहोत. कीर्तनकार बुवा गेल्याबरोबर विचारतात, तुमचा मेनू काय आहे? भाकरी पाहिजे का, चपाती पाहिजे का, काय? डायबिटीस तरी नाही ना? बहुतेक महाराजांना डायबिटीस असतं बुवा. विचारतात काय काय पाहिजे तुम्हाला. मला वाटतंय आपली बायकोसुद्धा आपल्याला विचारत नाही तुम्हाला काय पाहिजे. हरिभक्ति के 3 गुण, हर कोई लगे पाव, खाने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ को जाओ. हरिभक्तीचे 3 फायदे. सगळे लोक पाया पडतात, चांगलं चांगलं खायला मिळतं, आणि चांगला वागला तर डायरेक्ट वैकुंठच आहे. बुवा बुवा लोकांनी फक्त एवढं सांभाळायचं, खाल्लेल्या घरचे वासे मोजायचे नाहीत. काही सुद्धा ज्ञानोबा तुकोबाच्या पुण्याने काही कमी नाही. मला हे सांगायचं आहे, माणसाने खाण्यापिण्याची अजिबात चिंता करायची नाही, फक्त देवाचं भजन करायचं. जो देवाचं भजन करतो ना, त्याला आणखीन चांगलं चांगलं खायला मिळतं. माझ्या समोर एक दृष्टांत आहे. ते मलुक नावाचा एक दास होऊन गेला. मलुक रामायण चाललं होतं एका गावामध्ये. रामायणाचार्याने सांगितलं, जो रामाचं भजन करतो ना, त्याच्या जेवणाची चिंता राम करतो. त्याला हे पटलं नाही. रामायण झाल्यानंतर तो गेला, म्हणले, महाराज, नोकरी न करता, व्यापार न करता, शेती न करता, एजंटगिरी न करता देव पोटाला देणार? जर तू भजन केलंस ना, नक्की पोटाला देणार बोल. रामायणाचार्य बोलले. ही प्रचिती घेण्याकरता मलुक एकदा उठला आणि डायरेक्ट जंगलामध्ये गेला. आणि रस्त्यावर एक झाड होतं, त्या झाडावर जाऊन बसला आणि भजन करायला लागला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बरोबर 12 वाजता एक टोळी आली घोड्यावरून. सेनापती वगैरे 10-12 जण होते, घोड्यावरून चालले होते. सावली दिसली झाडाला, घोडी बांधली आणि डबे काढले फराळाचे. उपमा, कांदा पोहे, शिरा, बटाटे वडा, मसाले भात, धपाटे. डबे असे खोलणार, खोलून फराळ करणार, एवढ्यात वाघाने डरकाळी फोडली. आणि वाघाच्या डरकाळीने ती घोडी घाबरली. घोड्याने दावी तोडली आणि घोडी अशी पळायला लागली. बुवा म्हणजे आपला नाश्ता भारी पडेल, आपले लगेच ते सगळ्यांनी डबे तिथेच टाकले. आणि घोड्याच्या मागे गेले. घोडे गेले 2-3 फरलांग गेले त्याच्या मागे. म्हणजे डबे राहते तिकडं आणि नाश्तासुद्धा राहते. घोडी मिळणार नाहीत, प्रवास आपला कठीण होईल. अर्थात डबे त्या झाडाखालीच राहिले. पण मलुकवर भजन करत होता, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बरोबर 15 मिनिटांनी दुसरी टोळी आली घोड्यावरून. म्हणजे
झाड चांगले दिसते, सावली चांगली दिसते. गेले झाडाखाली सगळ्यांनी बघितलं डबे स्टेनलेस स्टीलचे, उपमा, शिरा, बटाटे वडा, कांदा पोहे. अरे म्हणले डबे जंगलामध्ये स्टेनलेस स्टीलचे. त्यांनी सुद्धा घोडी बांधली आणि सांगितले बघा इकडे कोण आहे का, इकडे तिकडे इकडे तिकडे पाहिलं कोणी दिसलं नाही. आणि मग त्यांचा जो म्होरक्या होता त्याची नजर वर गेली, तर तो माणूस भजन करत होता, श्रीराम जय राम जय जय राम. अरे म्हणले कोणतरी माणूस दिसतोय वर. म्हणले ओ खाली या. म्हणजे मी अजिबात खाली येणार नाही. त्या मोरक्याने तलवार दाखवली, येतो का नाही, मुंडकं जोडू टाकली. तलवारीला घाबरला आणि तो हळूहळू घाबरत खाली आला. बस इथे समोर बसला. एकाने काय केलं, एका डब्यातला शिरा थोडा टाकला. म्हणजे हे हा शिरा, उपमा, कांदा पोहे, बटाटे वडा, चायनीज, धपाटे, जवळजवळ 10-12 घास त्याला भरवले. त्यानं ढेकर दिला, पाणी प्याला आणि सांगितलं मला प्रचिती घ्यायची होती, जर देवाचं भजन केलं तर देव जेवायला देतो का. मला ही प्रचिती आली, जंगलात मी भजन केलं, देवाने जंगलात जेवायची सोय केली. बुवा बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान देईल तो अन्न वस्त्र दाता. अदनी घातली हरळ होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. माणसाने खाण्यापिण्याची जेव्हा चिंता करायची नाही. जर तुम्ही भजन केलं ना आपोआप देव सोय करतो. अरे देवाला शिवे देण्याची सोय करतो, आमची का करणार नाही. वो त्या महात्मे आहे, संत वैष्णव आहे ना, कशाची चिंता करत नाहीत, खाण्यापिण्याची तर अजिबातच करत नाहीत. चिंता नाही गावी विष्णुदासाची. हा गाव शब्द आहे ना, गावाकरता नाही. ज्ञानोबरायांनी या देहाला गाव म्हटलेलं आहे. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून हे धनंजया जियापरी. बऱ्याच वेळाच देहाला गाव शब्द आलेला आहे. आणि मला वाटते देहाला गाव म्हणणे अतिशय उचित आहे. उचित गाव वेगळं, गावात सगळेच भजन करत नाहीत बुवा, काही घरच भजन करतात बुवा. गाव या शब्दाचा अर्थ आहे देह. यांच्या देहाला चिंता नाही, कोणती चिंता नाही. सगळ्यात मोठी चिंता आहे जन्म मरणाची. ती जन्म मरणाची चिंता या महात्म्यांच्या वैष्णवांच्या शरीराला नसते. तुम्ही म्हणाल का, जो देवाचं भजन करतो ना, भजन करता 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 त्याची काया म्हणजे शरीर ब्रह्मरूप होतं आणि काया ब्रह्मरूप झाल्यामुळे त्याचं जन्म मरण संपतं. त्यामुळे जन्म मरणाची सगळी चिंता तो विसरून जातो बुवा. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता त्यालाही मागूता जन्म घेणे, त्यालाही मागूता जन्म घेणे, त्यालाही मागूता जन्म घेणे, त्यालाही मागूता जन्म घेणे. जन्म घेणे हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. जन्म घेणे
आता हरपले चिंता त्यांना हे मागुता जन्म घेणे. सगळ्यात मोठी चिंता आहे जन्म मरणाची. जन्म मरणाची विसरलो चिंता तू माझा अनंता माय बापा. चिंता करिता हरली नारायणी अंग संग मिळता दोघे जणी. सुखे निरभर झाली त्याचे गुणे तुका म्हणे खुंटले येणे जाणे हो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. ही जी चिंता आहे ना ही चिंता वैष्णवांना नसते, कारण त्यांची काया ब्रह्मरूप झालेली असते म्हणून. आपली काया वेगळी त्यांची काया वेगळी. शास्त्रामध्ये शरीराचे 8 प्रकार सांगितलेले जातात. तर सांगतो तुम्हाला. माणसाचा देह जरी घाणेरडा असला ना तरी अतिशय दुर्लभ आहे आणि देव मिळतं म्हणून. म्हणून वेद आणि शास्त्रकडे सगळ्यांना दुर्लभ म्हटलं. याला एकच भागवतातला श्लोक सांगतो. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरहा तत्रापि दुर्लभ मान्य वैकुंठ प्रिय दर्शनम. माणसाचा देह दुर्लभ आहे, देव मिळतो म्हणून. नंबर 1. नंबर 2, एखाद्या महात्म्याचा एखाद्या स्त्रीशी संबंध आणि संतत निर्माण झाली ना दिव्य संतत निर्माण होते. उदाहरणार्थ पराशर मुनी मत्स्यगंधेचा संबंधाला व्यास निर्माण झाले, नारायणाचा अवतार. नंबर 3, एखाद्या महात्म्याने ब्रह्मचारी पुरुषांनी स्त्रीला स्पर्श केला आणि संतत निर्माण झाली ना दिव्य संत निर्माण होते. हनुमंताच्या घामापासून मकरध्वज निर्माण झाला. नंबर 3, एखाद्या दिव्य पुरुषाने फक्त पाहिलं स्त्रीकडं दिव्य दृष्टीने आणि संतती झाली ना ती संतती दिव्य होते. व्यासाने फक्त दाशीकडे बघितलं दिव्य दृष्टीने. कोण निर्माण झाले? महात्मा विदुर. नंबर किती झाला? नंबर 5, एखाद्या महात्म्याने फक्त संकल्प केला या स्त्रीला माझ्यापासून पुत्र व्हावा आणि असा संकल्प केल्याने पुत्र झाला ना दिव्य होतो. उदाहरणार्थ कर्ण अर्जुन. कर्ण कोणाचा मुलगा आहे? अरे सूर्याचा मुलगा आहे, मंत्रापासून आलेला आहे. अर्जुन हा इंद्राचा मुलगा आहे, मंत्रापासून झालेला आहे. भीम हा वायुपुत्र आहे, मंत्रापासून झालेले आहेत. अर्थात स्त्री पुरुषाच्या संबंधात सगळे प्रकार संपले. आता पुढे आहे का? आपल्या देहापेक्षा स्वर्गातल्या देवांचा देह दिव्य असतो. त्याच्यामध्ये 2 तत्व नसतात, माती आणि पाणी. स्वर्गातला देव जर खाली आला ते सावली पडत नाही, त्याचे पापण्या मिटत नाहीत, जमिनीला पाय टेकत नाहीत, त्याच्या अंगाचा दुर्गंध येत नाही, त्यांना पाप पुण्य नाही. कोणाला? स्वर्गातल्या देवांना. स्वर्गातल्या देवांना आपल्यासारखे 6 विकार नसतात. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षते नश्यते. आईच्या पोटात येणं, जन्माला येणं, वाढणं, तरुण होणं, म्हातारं मरणं हे 6 विकार माणसाला आहेत. हे स्वर्गातल्या देवांना नाहीत. स्वर्गातला देव जर खाली आला ना त्याचा देह चमकतो. बऱ्याच वेळा स्वर्गातले देव खाली आलेले आहेत. तुम्हाला काय वाटतंय? एक पुराणामध्ये दृष्टांत देतो. दमयंती आणि नल यांचं प्रेम प्रकरण होतं. दमयंतीचं प्रेम कोणावर होतं? नलावर. पण दमयंती एवढी सुंदर होती, देवानं वाटलं आपल्याला बायको मिळावी म्हणून सगळे देव खाली आले स्वर्गातून. पण त्यांना हे कळलं हिचं प्रेम कोणावर आहे? नलावर प्रेम आहे. तर त्यांनी पॉलिटिक्सपणा केला, राजकारण खेळले. ते नलाची रूपं घेऊन सगळे मंडपामध्ये बसले आपल्या गळ्यात हार घालावं म्हणून. सगळे नळ दिसायला लागले. पण पोरगी एवढी हुशार होती, तिला देवांची सगळी लक्षणं माहिती होती. तिनं बघितलं सगळ्यांच्या पायाकडं. ज्यांचे पाय जमिनीच्या वर होते त्या सगळ्यांना रिजेक्ट केलं. ज्याचे पाय टेकलेले होते त्या गळ्यात हार घातला. तो ओरिजिनल नळ होता. स्वर्गातल्या देवांचा देह दिव्य असतो, याच्यापेक्षा सनकादिक संतांचा देह दिव्य असतो. नंबर 7. आणि नंबर 8, याच्यापेक्षा रामाचा आणि कृष्णाचा देह दिव्य असतो. आणि सनकादिकांच्या पंक्तीला आमचे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आहेत. या दोघांचा देह दिव्य आहे. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागे दिव्य लोकाशी नेली. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलतो तसे ज्ञानोबा कसे दिसले नाथ महाराजांना? दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, नामाने माणसाची काया दिव्य होते, कीर्तनाने सुद्धा काया दिव्य होते. ब्रह्मभूत काया होत तसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. गोविंद ते काय? मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद
गोविंद ते काया मग 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 गोविंद ते काया वेद गोविंद ते काया भेद नाही देवातया मग गोविंद ते काया भेद नाही देवातया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया भेद नाही देवतया मग गोविंद ते काया भेद नाही देव मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया भेद नाही देवातया आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव तुकाराम महाराज म्हणतात. भजनाने कीर्तनाने काया ब्रह्मरूप होते जर तुम्ही सतत भजन केलं तर. हे महात्मे वैष्णव सतत भजन करतात त्यामुळे यांची काया जन्म मरणाच्या पलीकडे जाते. मरणा हाती सुटली काया विचारिया संतोषे तुकाराम महाराज म्हणतात. यांचा देह दिव्य होतो. दिव्य देह म्हणजे देवाबरोबर यांची तुलना होते. देव कधी प्रकट होतो कधीही गुप्त होतो. तुकाराम महाराज कधीही प्रकट होतात गुप्त होतात. ज्ञानेश्वर महाराज कधी प्रकट होतात गुप्त होतात. ज्ञानेश्वर महाराजांनी बऱ्याच लोकांना दर्शन दिलेलं आहे. नाथ महाराजांना दर्शन दिलं, तुकाराम महाराजांना दर्शन दिलं, निळोबारायांना दर्शन दिलं, मल्लाप्पा वास्कर महाराजांना दर्शन दिलं, प्रज्ञाचक्षु गुलाब महाराजांना दर्शन दिलं आणि जोग महाराजांना दर्शन दिलं. कोणी? ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि तुकाराम महाराज बऱ्याच वेळा खाली येऊन दर्शन दिलं आहे बुवा. निळोबारायांना दर्शन दिलं, आपल्या मुलीला दर्शन दिलं, जगनाड्यांना दर्शन दिलं आणि खंडू पाटलाला सुद्धा दर्शन दिलं. खंडू पाटील, यशवंत पाटील नाही. माझ्या स्वप्नात जरी तुकाराम महाराज आले ना तरी आपला उद्धार होईल बुवा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वास्करांची पिढी 11वी पिढी सेवा करते. 11वी पिढी सेवा झाली वास्करांची. मंचरी नावाचा ग्रंथ आहे. मंचरी तुकाराम महाराजांनी प्रसाद दिला आहे मंचर गावी. तुकाराम महाराजांची कृपा माझ्यावर असं मल्लाप्पा वास्करांनी सांगितलं. म्हणजे कशावरून? मग सगळ्यांना ते आले मंचरला घेऊन. आणि मंचरला एका घरामध्ये तुकारामांच्या वह्या होत्या. वह्या तुकाराम महाराजांच्या वह्यामध्ये एक अशी वही होती की तुकाराम महाराजांचा धावा केल्याबरोबर ती वही अशी तरंगत गेली आणि मल्लाप्पांच्या हातात पडली. हे सगळ्यांनी दृश्य बघितलं बुवा. आणि ती मंचरी म्हणजे आमच्या वास्करांना तुकाराम महाराजांचा मिळालेला प्रसाद आहे. पिढ्यानपिढ्या सेवा करतात वास्कर. सांगायचं आहे, परंपरेने जर सेवा केली ना आपली काया शुद्ध होते. चिंता नाही गावी विष्णुदासाची घोष जय जयकार सदा. हे सतत भजन करतात वो. कोण? विष्णुदास सतत भजन करतात. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. जागृतीमध्ये भजन करतात, स्वप्नामध्ये भजन करतात आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये भजन करतात. जागृतीमध्ये जो भजन करतो त्याला स्वप्नामध्ये सुद्धा भजन होतं त्याचं. का? ज्ञानोबारायांचा सिद्धांत आहे, मग जागता जवा शिजे जेणे ध्यानी भावना भावी जे डोळा लागत खेळ देखीची त्याची स्वप्न. ज्ञानोबारायांमध्ये दिवसा तुम्ही जे करता ना त्याचं स्वप्न पडलं जातं. मला सांगा, एखादा माणूस झोपेत असं बोलत असेल, तिकीट तिकीट तिकीट, कोणासावा? कंडक्टर. कोणी सांगेल हो का? दिवसभर त्याला बोंब मारावी लागते, तिकीट तिकीट तिकीट. एक विनोदी दृष्टांत सांगितलं जातो, क्षमा मागून बोलतो. निवडणुकीच्या काळामध्ये आमचे एक कीर्तनकार बुवा एका गावी गेले होते. निवडणुकीच्या काळामध्ये अर्थात कीर्तन झालं 7 ते 9, जेवले महाराज. त्यांची सोय केली एका हॉलमध्ये. तर ते झोपायला गेले, पण देवाचं चिंतन करता करता समोर लक्ष गेलं. समोरचा माणूस झोपेमध्येच असं करत होता. झोपेमध्ये, गाढ झोपेमध्ये. म्हणजे काय भाग्यवान माणूस आहे, झोपेमध्ये सुद्धा देवाचं दर्शन घेतो आहे.
जवळजवळ अर्धा तास पाहिलं, महाराज झोपले, सकाळी उठले, परत लक्ष गेलं, असंच करत होतं. अर्थात महाराजांनी आंघोळ केली, गंध लावला, हरिपाठ झाला. माणूस न्यायला म्हणले, महाराज आटोपलं का? 7 नंतर 10 शिवाय आमच्याकडे एस टी नाही. खेडेगावामध्ये नसते एस टी. म्हणजे आटोपलेलं आहे, फक्त 10 मिनटं थांबा. कसं आहे ते? म्हणजे जगामध्ये 9 आश्चर्य आहेत. आश्चर्य नंबर 10 एक नाटक होऊन गेलं. आज 11वं आश्चर्य मी बघितलं. म्हणजे कोणतं? म्हणजे समोरचा माणूस रात्रभर देवाच्या पाय पडतो आहे. कोण माणूस आहे? म्हणजे माझाच मुलगा. तुमचा मुलगा? आपण भाग्यवान आहात. आपला मुलगा रात्री देवाचं सुद्धा दर्शन घेतोय झोपेमध्ये. म्हणजे महाराज पिशवी उचला. चला. म्हणजे का? अवले माझा मुलगा एवढा नास्तिक आहे, घरात देवाचे फोटो आहेत त्याचे सुद्धा पाय पडत नाही. हे काय चाललंय? निवडणुकीला उभा राहिलेला आहे. अगोदर 2 वेळा पडलेला आहे. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हेच चाललेलं असतं. मी उभा आहे, मी उभा आहे, मी उभा आहे. त्याचं स्वप्न पडले. मला हे सांगायचं आहे, हे महात्मे वैष्णव जागृतीमध्ये भजन करतात. नाही, वैष्णव हे स्वप्नामध्ये सुद्धा भजन करतात. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं ना, सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा यांचं भजन चालू असतं. मी सगळा दृष्टांत सांगत नाही. अर्जुनाचे केस सुद्धा सुषुप्ती अवस्थेमध्ये भजन करत होते. बुवा कृष्ण 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 म्हणून ज्ञानोबरायाने अर्जुनाच्या केसाचं वर्णन केलंय. बुवा ऐके कुटील आलक मस्तका, धनुर्वे त्र्यंबका, मी आत्मा असे एका भूतमातांच्या ठाई. जागृतीमध्ये भजन, स्वप्नामध्ये भजन आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा भजन. गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्यामध्ये बैसलासे, गोविंद त्यामध्ये बैसलासे, गोविंद त्यामध्ये बैसलासे, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्यामनी बैसलासे, गोविंद त्यामनी बैसलासे, गोविंद त्यामनी बैसलासे. गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्यामणी बैसलासे. हे महात्मे वैष्णव जागृतीमध्ये भजन करतात, स्वप्नामध्ये भजन करतात, सुषुप्ती अवस्थेमध्ये भजन करतात. सदा या शब्दाचा अर्थ एवढा होतो. चिंता नाही गावी विष्णुदासाचे, घोष जय जयकार सदा. सदा नामस्मरण करतात. हे नामस्मरण कुठून येतं? अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. नारायण घरी साठविले धन, 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 नारायण घरी साठविले धन. घेती वाण दयापोटी, नारायण घरी साठविले धन, नारायण घरी साठविले धन, अवघेती वाण दयापोटी, नारायण घरी साठविले धन, नारायण घरी साठविले धन. नारायण घरी साठविले धन, नारायण घरी साठविले धन, नारायण घरी साठविले
धन अवघे जीवन तया पोटी नारायण घरी साठविले धन अवघे जीवन तया पोटी नारायण घरी साठविले धन नारायण घरी साठविले धन अवघे जीवन तया पोटी नारायण घरी साठविले धन अवघे जीवन तया पोटी नारायण घरी साठविले धन नारायण घरी साठविले धन नारायण घरी साठविले धन अवघेची वाण तया पोटी. तुकाराम महाराज म्हणतात यांच्या गावामध्ये म्हणजे यांच्या देहाला चिंता नसते, कारण याने घरामध्ये नारायणला साठवलेला असतो. गाव जरी आपलं असलं ना तर सगळा गाव आपला नसतो, घर आपलं घर. जेव्हा जेव्हा वाङ्मयामध्ये गाव शब्द आलेला आहे ना, दुसरा शब्द आलेला आहे घर. गोकुळीच्या सुका अंतपार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंद लेणारी. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. जेव्हा जेव्हा गाव शब्द येतो ना तेव्हा तेव्हा घर शब्द येतो. गाव जरी आपलं असलं ना तर गाव आपल्या काही कामाचं नाही, घर आपलं फार महत्त्वाचं आहे. नारायण घरी साठविले धन. हा देह आहे ना, या देहाला गाव म्हणतात, पण घर याला म्हणतात हृदयाला. हृदय फार महत्त्वाचं. हृदय. एखादा माणूस डोळा नसेल तर जगतो, कान ऐकायला येत नाही जगतो, पाय नसेल जगतो, हात नसेल जगतो. मला वाटतंय मेंदू जरी बिघडला ना तर कोमामध्ये माणूस राहतो 2-2 वर्ष. पण हृदय जर बंद पडलं ना न्यायची तयारी करावी लागते. सगळ्या शरीरामध्ये हृदय महत्त्वाचं असतं. साधू संतांनी याला घर म्हटलेलं आहे. नारायण घरी साठविले धन अवघे चिवाण तया पोटी. या घरामध्ये नारायणला साठवले असल्यामुळे मुखातून यांच्या नामस्मरण बाहेर पडलं जातं. रोज जय जयकार करतात, घोष करतात. गावापेक्षा घर फार महत्त्वाचं. मला वाटतंय चांगलं घर कोणाचं, चाणक्यांनी चांगल्या घराची 13 लक्षणं सांगितलेली आहेत. ऐकून ठेवा. 13 का 11? मला वाटतं 11. आपण बघूया. सानंदम सदनम सुताश श्रिया कांतामृदु भाषिनी सन्मित्रम सुधनम सोयशी रता आज्ञापरा सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम ग्रहम साधहो संगम उपासते धन्योग्रसाश्रमा. सानंदम सदनम म्हणजे माणसं चटणी भाकरी खातात पण सगळे आनंदात राहतात. काय काय घरामध्ये बघतो मुलाचं तोंड एकीकडं, बापाचं एकीकडं, भावाचं एकीकडं, बहिणीचं एकीकडं, नंदेचं एकीकडं, जावेचं एकीकडं, शेवटचं टोक सांगतो नवऱ्याचं एकीकडं आणि बायकोचं एकीकडं. याच्यापेक्षा स्मशान परवडलं बुवा. सानंदम सदनम म्हणजे चटणी भाकरी खाऊन सगळ्यांनी आनंदात राहा. सानंदम सदनम सुताची सुदिया. मुलगा आज्ञाधारी पाहिजे, बायको खेकसणारी नको. तुम्हाला काय कळते, पुरुष गार झालाच म्हणून समजावं. सानंदम सदनम सुताश सुदिया कांता मृदू भाषिनी सन्मित्रम. ज्याचे मित्र सज्जन आहेत म्हणजे बिअर बारमध्ये निर्णय नाहीत, भांडण्यात आणणारे. मुंबईच्या बऱ्याच मुलांचं जीवन संगतीमुळे उद्ध्वस्त झालं. तुमची संगत कोणाची आहे फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. मित्रामुळे आयुष्य बर्बाद झालं आहे. हे बिअर बार, डान्स बार नाद लागले. इथं कर्ज झालं आणि गावची जमीन विकून इथलं कर्ज फेडून बोंबलत गावी गेले बाबा काय का माणसं. सन्मित्रम. सुधना म्हणजे ज्याच्या घरी कष्टाचा पैसा येतो, जो स्वतःच्या बायकोवरच प्रेम करतो, इकडे तिकडे बघत नाही. इन्व्हर्टेड कॉमा अंडरलाईन. सोयशी तिरथा. आज्ञापरा सेवका. ज्याचे सेवक आज्ञाधारी आहेत. ज्याच्या घरी अतिथीला पाणी तरी मिळतं, ज्याच्या घरी शंकराची, विष्णूची का संतांची पूजा होते, ज्यांचे सेवक आज्ञाधारी आहेत आणि ज्यांच्या घरी साधूंची वर्दळ आहे, धन्योग्रसाश्रमा. मला सांगा असं घर कोणाचं होतं वो माहिती आहे तुम्हाला? असं घर होतं पांडवांचं. 5 जणांमध्ये एकच बायको, पण कधीच भांडण नाही. आपल्या 5 जणांच्या 5 बायका, रोज भांडण. रोज त्यांच्या घरी भजन, रोज कीर्तन, रोज चिंतन. म्हणून द्वारकेचा राणा त्यांच्या घरी पडलेला असायचा, असं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात.
ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा देव म्हणे व्यासाच्या खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी पांडवा घरी हरिमुखे म्हणा 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 ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा हे ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी भाविकांचे कामदेव अंगे करी काळी धर्मा घरी उच्चिष्ट हे पांडवांच्या घरी अखिल ब्रह्मांडपती परमात्मा यायचा का रोज त्यांच्या घरी भजन असायचं बुवा नारायण घरी साठविले धन याचा साठा त्याने केलेला असतो महात्म्यानी वैष्णवानी धनाचे सुद्धा वाङ्मयामध्ये 4 प्रकार सापडले जातात सामान्य धन त्याला धनवित्त म्हणतात स्थावर इस्टेट जंगम इस्टेट पण ही जर जास्त साठवली ना तर याचे भागवतामध्ये 15 अनर्थ सांगितलेले आहेत फक्त श्लोक म्हणून जातो स्थेयम हिंसा अनर्थ दंभा कामकुदस्मय मदा भेदो वैरम अविश्वास हा संस्पर्धा व्यसनानीच एका श्लोकामध्ये नाथ महाराजांनी 15 अनर्थ सांगितलेले आहेत पण या पैशाचा उपयोग जर आपण परमार्थाकरता केला ना नक्की तुम्हाला पुण्य लाभतं आपल्या मिळकतीचा 10वा हिस्सा जर देवाकरता खर्च केला ना 90% पैशाचं संरक्षण परमात्मा करतो पण 10% आपले कष्टाचे पैसे देवाकरता खर्च केले पाहिजेत लाहोर शहरामध्ये गुरु नानक आले होते लाहोर शहरामध्ये आणि तिथे एक मोठा माणूस होता त्याच्याकडे जवळजवळ 20 कोटी रुपये होते आपल्याकडे 20 कोटी आहे त्याच्याकरता त्यानं झेंडे लावले होते बुवा माझ्याकडे 20 कोटी आहेत आणि श्रीमंत माणसं बहुतेक इकडे तिकडे मिरवतात बुवा कॉलर टाट असते टाईट त्यांची पाया पडला लोकांनी सांगितलं म्हणले हे या शहरातले मोठे श्रीमंत ग्रस्त आहेत यांच्याकडे 20 कोटी रुपये आहेत पण त्यांचा अहंकार बघून गुरु नानकांनी त्यांना एक सुई दिली म्हटली ही सुई आहे ना मला पुढच्या जन्मी द्या सुई पुढच्या जन्मी तर घेऊन गेला देवाऱ्यावर ठेवली म्हणजे महाराज असं कसं काय बोलले पुढच्या जन्मी सुई पुढच्या जन्मी काहीच आपण घेऊन जाऊ शकत नाही रात्रभर त्याला झोप लागली नाही सकाळी आला गुरुनानकांचं दर्शन घेतलं म्हणजे महाराज रात्रभर मला झोप नाही तुम्ही काय सांगितलं ही सुई पुढच्या जन्मी कसं काय देणार सुई पुढच्या जन्मी लंगोटीसुद्धा आपण घेऊन जाऊ शकत नाही
धन मिळविले कोटी सविनय रे लंगोटी तुकाराम महाराज म्हणतात. अरे म्हटले जर सुई घेऊन जाऊ शकत नाहीस मग 20 कोटी घेणार का, नेणार का? म्हणजे काय करू याचं? अरे म्हटले अन्नदान कर. तेव्हा त्यांनी अन्नदानामध्ये खर्च केला. एका महात्म्याचं वाक्य आहे, पैशाचा 3 प्रकारे उपयोग होऊ शकतो, सात्विक, राजस आणि तामस. जर दान दिलं ना, अन्नदान केलं ना, सात्विक उपयोग आहे. उपभोग घेणं राजस उपयोग आहे आणि पैसे बँकेमध्ये तसे साठवून ठेवणं तामस उपयोग आहे. दान दिया संग लगा, खाया पिया अंग लगा, बाकी सबको जंग लगा. आता तुम्ही काय करायचं तुमचं ते ठरवा. मला हे सांगायचं आहे, जास्त पैसे साठवून तुम्ही मेला ना, तुमच्या मरणानंतर मुलांची भांडणं होणार असं तुकाराम महाराज म्हणतात. बुवा साचं ओणी मरे धन, लावी पोराशी भांडणं, नाही नारायण तुका म्हणेच मरला. अरे आमच्या मुलाची भांडणं लागतील विशेष नाही, धीरूभाई अंबानीच्या मुलाची भांडणं चालू आहेत बुवा. पण हा पैसा जर परमार्थाकरता खर्च केला ना तर थोडंसं पुण्य प्राप्त होईल. का धनापेक्षा पुण्य फार महत्त्वाचं आहे. धन आणि पुण्य याचं आपण चिंतन केलं ना, धन पुण्य काही काळामध्ये, देशामध्ये आणि जन्मामध्ये याच्यामध्ये फार मोठा बदल आहे. आपलं धन अमेरिकेमध्ये चालत नाही, रशियामध्ये चालत नाही, पण आपली मंदिरं मात्र तिथे गेली. लक्षात ठेवा. कालामध्ये म्हणजे कालानुरूप धनामध्ये बदल होतो. पूर्वीची जी नाणी आहेत आता नाणी नाहीत बुवा. मला वाटते मोदीने एक बॉम्ब टाकला 8 नोव्हेंबर 2016ला, बरोबर 12 वाजता डिक्लेअर केलं 1000ची नोट बंद. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आळंदीमध्ये एका भिकारींकडे 3 लाख रुपये होते गाडग्यात ठेवलेली. ती शिवाय लागली मोदीला, जर बँकेमध्ये खातंच नव्हतं कसं काय करायचं म्हणून. मला सांगायचं आहे, वेळेवर जर चलन बदललं ना तर 2000ची नोट बंद झाली वापर, आता चालणारच नाही. याच्यामध्ये बदल होतो. आणि या जन्मातलं धन पुढच्या जन्मी उपयोगी होत नाही, पण पुण्य मात्र या जन्मातलं जन्मोजन्मी आपल्याला प्राप्त होतं. बुवा पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. चला पुढे. हे सामान्य धन मी तुम्हाला सांगितलं. दुसरं एक धन आयुष्य धन. आयुष्य धन त्याचे नेले यमदूती, भुलविला निश्चिंती कामरंगे तुकाराम महाराज म्हणतात. माणसाला लाभलेलं आयुष्य एक धन आहे. हे वेळेचे 3 प्रकार आहेत. नंबर 1 अनर्थक, नंबर 2 निरर्थक आणि नंबर 3 सार्थक. जी वेळ पत्ते कुटण्यामध्ये जाते, व्यसनामध्ये जाते, अनर्थक. जी वेळ टी व्हीच्या मालिका बघण्यामध्ये जाते, मोबाईल बघण्यामध्ये जाते, याचं घर त्याचं घर कुत्र्यासारखं फिरण्यामध्ये जाते, निरर्थक. आणि जी वेळ भजनामध्ये जाते, काकड्यामध्ये जाते, पारायणामध्ये जाते, हरिभटामध्ये सार्थक. तुमची वेळ तुम्ही कशी घालवता याला फार मोठं मूल्य आहे. भो काळसारा व चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. हे वेळेला फार महत्त्व आहे. ही सगळी वेळ जर तुम्ही परमार्थात घालवली ना तर तुम्हाला देवाची प्राप्ती होते. आयुष्याची आसाधने सच्चिदानंद पदवी घेणे. एक महात्मा असा चालला होता एका गावावरून. गावच्या लोकांनी अडवलं, म्हणले महाराज आमच्या गावातून तुम्ही चाललेल्या निदान दूध घ्या, नाश्तासुद्धा मिळेल आणि जेवणसुद्धा आमच्या गावामध्ये मिळेल. महात्म्याने सांगितलं मी दूध पितो, नाश्ता करतो, जेवतोसुद्धा. लगेच त्याने काय केलं, हनुमंताच्या मंदिरामध्ये घोंगडी वगैरे टाकली, बसवलं, सगळ्यांनी दर्शन घेतलं. म्हणजे महाराज काय पाहिजे, दूध पाहिजे का नाश्ता पाहिजे का जेवण पाहिजे? ते म्हटले मी सगळे घेतो, पण माझी एक अट आहे, जो कधीच खोटं बोलत नाही ना त्याच्या घरी हे सगळं मी करतो. कधीच खोटं बोलत नाही माणसं एकमेकाकडे बघायला लागले बुवा. म्हणजे आम्ही खोटं बोललो आहे, आम्ही खोटं बोललो आहे, आम्ही खोटं बोललेलं आहे, आम्ही नेऊ शकत नाही. माणसं एवढं खोटं बोलतात, वय 55 आणि एस टीचा पास 65च्या पुढचा. बुडवा गव्हर्नमेंटला. मी 65 वर्ष झाल्यानंतर महाराज सवलत घ्यायला लागलो आहे. अगोदर अजिबात सवलत घेतली नाही. खोटं बोलण्याचं पाप आपल्याबरोबर येणार आणि खोटं बोलून तुम्ही पैसे साठवले ना, तुम्ही मेल्यानंतर त्याच्यावर मुलं मजा करणार. या तुकाराम महाराज सांगतात भाऊ. आपला काय विषय चालला होता? महात्मा बोलला, जो कधीच खोटं बोलत नाही त्या घरी येतो. सगळ्यांनी इकडे तिकडे बघितलं. एक मारवाडी पुढे आला, म्हणजे महाराज माझ्या घरी चला. म्हणजे 3 प्रश्नाची उत्तरं द्या, मग मी तुमच्या घरी येतो. कोणते 3 प्रश्न? म्हणजे तुम्हाला मुलं किती आहेत? म्हणजे
म्हणजे मुलगा मला एकच आहे. माणसं म्हटली काका आमच्यासमोर काय खोटं बोलतो तुम्ही? अहो आम्हाला सगळ्यांना माहिती तुम्हाला 3 मुलं आहेत आणि एक कसे काय सांगता महात्म्याना? म्हणजे मला तिघांना मी जन्म दिला आहे, पण एकटाच मला पोचतो, बाकी माझ्याशी दोघे बोलतच नाहीत बुवा. सगळ्या महाराष्ट्रामध्ये असं चाललं आहे बुवा. ज्या आईवडिलांनी चौघांना जन्म दिला आणि चौघांना पोचलं, त्याच चौघामध्ये आईवडिलांच्या सांभाळण्याची भांडणं बुवा. याच्याकडे 3 महिने त्याच्याकडे 3 महिने आईवडिलांची वाटणी झाली. म्हणजे एकच मुलगा मला पोचतो, 2 माझ्याशी बोलतसुद्धा नाहीत. म्हणजे बरोबर आहे. आपली संपत्ती किती आहे? म्हणजे 1,51,000 रुपये. अहो मग ते तुम्ही करोडपती आहात. म्हणजे मी मंदिराला देणगी दिली 1,51,000, तेवढंच माझ्याबरोबर येणार, बाकी सगळं इथंच राहणार आहे. आपलं वय किती? माझं वय फक्त 15 वर्ष. 15 वर्ष 65 वर्ष दिसतं तुम्ही. म्हणजे 50 वर्षे माझी व्यसनामध्ये गेली. आत्ता मी वारी आता साधना सुरू केलेली आहे. जी 15 वर्ष साधनेमध्ये गेली नाही खरी वेळ गेली. आयुष्य हे एक धन आहे. दुसरं एक धन आहे ज्ञान. न चोरहार्यम न राजहार्यम न भातृभाज्यम न च भारकारी वे करते वर्धते ओम नित्यम विद्याधनम सर्व धनात प्रधानम. हे सुद्धा जे धन आहे ना, हे धनसुद्धा मरणाच्या वेळी उपयोगी पडत नाही. मग सगळ्यात मोठं धन कोणतं आहे? नारायण घरी साठविले धन अवघेची वाण तया पोटी. हेच ज्याचे धन सदा हरीचे चिंतन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे. हे सगळ्यात मोठं धन आहे. नारायण घरी साठविले धन अवघेची वाण तया पोटी. आणि ज्याने हे घर साठवलं, हे धन साठवलं ना, त्याला कशाचाच तुटवडा पडत नाही. सगळ्या वस्तू मिळतात. वाण म्हणजे वस्तू. तुम्हाला रामदास स्वामींची कोटी सांगून मी पुढे जातो. 1 कोटी जर तुम्ही नामस्मरण केले, 1 कोटी, तर आरोग्य संपदा प्राप्त होते. 2 कोटी नामस्मरण केले ना, लक्ष्मी घरी येते. कष्ट करण्याची गरज नाही. कुठून कसे पैसे मिळतील सांगताच येत नाही बुवा. 3 कोटी जर नामस्मरण केलं तुम्ही, 3 कोटी, जगामध्ये तुमची कीर्ती होते. यूट्यूबवर किंवा टी व्हीवर जायची गरज नाही. 4 कोटी जर नामस्मरण केलं तुम्ही, 4 कोटी, हे लोकांची सगळी सुखं पायाखाली लोणी घेतात. 5 कोटी नामस्मरण केलं ना, काम क्रोध लोभ कंट्रोलमध्ये राहतात. 6 कोटी नामस्मरण केलं ना, अध्यात्म ज्ञानामध्ये प्रगती होते. 7 कोटी नामस्मरण केलं ना, अनुकूल पती पत्नी मिळते. सुख देणारा पती, सुख देणारी पत्नी. निदान याच्याकरता तरी नामस्मरण करा. 8 कोटी जर नामस्मरण केलं ना, तुमचा अपघात होत नाही. देव तुम्हाला वाचवतो. 9 कोटी नामस्मरण केलं ना, ज्याचं तुम्ही नामस्मरण करताना तो कधी कधी स्वप्नात भेट देतो. 10 कोटी 11 कोटी 12 कोटी नामस्मरण केलं ना, संचित प्रारब्ध क्रियामान कर्म संपलं जातं. आणि जर 13 कोटी नामस्मरण केलं ना, ज्याचं तुम्ही नामस्मरण प्रत्यक्ष दर्शन देतो. रामदास स्वामींनी 13 कोटी नामस्मरण केलं, प्रत्यक्ष रामप्रभूंनी दर्शन दिलं. रामदास स्वामी समाधीला बसताना रामप्रभूला विनंती केलेली आहे, प्रभू जो 13 कोटी नामस्मरण करील त्याचं सगळं पाप गेलं पाहिजे, तुझं दर्शन झालं पाहिजे. रामप्रभूने आशीर्वाद दिला, इथून पुढे असंच होईल. आणि 13 कोटीच्या पुढे जर नामस्मरण झालं ना, देव तुमच्या मागे पुढे उभा राहणार. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आली आघात निवाराया योगियांच्या ध्यानी ध्याता नातोडशी तो आम्हापाशी मागे पुढे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेवराय हे 13 कोटीच्या पुढे गेलेले आहेत. नामामुळे भुक्ती मिळते, नामामुळे मुक्ती मिळते, नामामुळे भक्तीसुद्धा प्राप्त होते. भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष, 4 वेद 6 शास्त्रे देतात ती साक्ष. यही कलिकालन साधन दूजा, जोग यज्ञ जप तप व्रत पूजा. रामय सुमिर्य गाय रामही, सतत सुनिय राम गुणग्रामय. तुळशीदास. हे भक्तीचे 9 प्रकार आहेत. त्याच्यापैकी हे 3 प्रकार आहेत. नंबर 1 नामस्मरण करणं, नंबर 2 ऐकणं, नंबर 3 त्याचं ध्यान करणं. कलियुगामध्ये नामस्मरणामुळे सगळ्या गोष्टी मिळतात. नारायण घरी साठविले धन आणि अवघेची वाण तया पोटी. वाण म्हणजे वस्तू. दैवी संपत्ती तुमच्याकडे सगळी येते. अर्थात याचं सुलभत्व काय आहे हे 2 चरणामध्ये सांगतात. पण आपल्याला घड्याळ विसरायचं नाही. आता घडी न विसंबे.
तुकारामांचं प्रमाण आहे. मधली चाल होईल, थोडं भजन करायचं आणि बरोबर 9:30ला आपली सेवा आटोपायची. मधली चाल. विष्णुदासाची चिंता नाही गावी. विष्णुदासाची चिंता नाही गा. हा. विष्णुदासाची चिंता नाही गावी. 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 विष्णुदासाची घोष जय जयकार सदा. घोष जय जयकार सदा. नारायण हरी आठवीर धन. नारायण हरी आठवीर धन. घोष जय जयकार करी सदा. घोष जय जयकार करी सदा. नारायण हरी चिंता नाही. साठवीर धन. नारायण हरी साठवीर धन. चिंता नाही गावी. विष्णुदासाची 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 घोष जय जयकार सदा. घोष जय जयकार सदा. नारायण हरी साठवीर धन. नारायण हरी साठवीर धन. घोष जय जयकार सदा. घोष जय जयकार सदा. नारायण हरी नारायण हरी साठवीर धन. घे जीवन दयापोटी.
वाण तया अवघेची वाण तया पोटी अवघेची वाण नारायण घरी आठविले धन नारायण घरी आठविले धन विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सगळे म्हणा 2 मिनिटं कुमाई विठोबा जय जय विठोबार कुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबा जय जय विठोबार कुमाई जय विठोबा जय जय विठोबार कुमाई जय विठोबा विठोबार कुमाई जय विठोबा जय जय विठोबार कुमाई जय विठोबा जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार चिंता नाही गावी विष्णुदासाची घोष जय जयकार सदा नारायण घरी साठविले धन अवघेची वाण तया पोटी. तुकाराम महाराज या अभंगामध्ये वैष्णवांचा महिमा वैष्णवांचं कार्य सांगतात. हे वैष्णव आहेत ना सतत नामस्मरण करत असतात, चिंतन करत असतात, त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याच चिंतेला थारा राहत नाही. चिंता नाही गावी विष्णुदासाचे घोष जय जयकार सदा. अर्थात हा घोष कुठून येतो? इथून येतो, आतलं बाहेर प्रगट होतं. नारायण घरी साठविले धन अवघेची वाण तया पोटी. हे जे धन आहे ना, देवरूपी धन, नामरूपी धन, हे साठवतात आणि तेच मुखातून बाहेर पडलं जातं आणि त्यामुळे सगळ्या वस्तू वाण मिळतं. सगळ्या वस्तू म्हणजे भुक्ती मिळते, मुक्ती मिळते आणि भक्तीसुद्धा प्राप्त होते. आणि नामाचं वैशिष्ट्य सांगतात, सवांग सकाळा पुरे धनीवरी सेवावया नारी नरबाळे. वैष्णव कोणाला म्हणतात? निळोबा आपला नामदेवरायांचं एकच प्रमाण आहे, नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशी आरे जना. याच्यामध्ये 4 प्रकार पडले जातात. जो कधी कधी नामस्मरण करतो ना तो वैष्णव आहे, पण अधमाधम, नो क्लास किंवा 4th क्लास. आपल्यासारखे कधी कधी नामस्मरण करतात, देवाची आठवण झाली तर नामस्मरण करायचं. याच्यापेक्षा चांगला कोणता? उच्च. जो सतत नामस्मरण करतो ना तो त्याच्यापेक्षा चांगला. निमिषार्ध त्रुटी लवक्षण झेन सोडी ती हरिचरण, ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते जाण उत्तम भक्त. जे सतत नामस्मरण करतात ते त्याच्यापेक्षा चांगले. त्याच्यापेक्षा कोणते चांगले? जे सतत नामस्मरण करताना दुसऱ्याला नामस्मरण घ्यायला प्रवृत्त करतात. ते सभाग्या नरेशेषु कृतार्थानुप्रणिशितम स्मारयंती हरिनाम कलयुगो. भागवतामधला श्लोक आहे. जे स्वतः नामस्मरण करतात दुसऱ्याला नामस्मरण करायला प्रवृत्त करतात ते त्याच्यापेक्षा चांगले. जे स्वतः पंढरपूरला जातात दुसऱ्याला घेऊन जातात, आळंदीला जातात दुसऱ्याला घेऊन जातात, कीर्तनला येतात दुसऱ्याला आणतात. आणि शेवटचे टॉपमोस्ट वैष्णव कोण? जे स्वतः नामस्मरण करतात पण त्यांच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा मंगलमय करतात. ते सगळ्यात मोठे आपले नामधारक के वैष्णव. असे कोण आहेत का? असे बरेच आहेत. जेव्हा हनुमंतराय सीतेच्या शोधायला निघाला, हनुमंतांना माहीत नव्हतं सीता नेमकी दिसायला कशी आहे. आणि रामाच्या खिशामध्ये सीतेचा फोटो नव्हता. हल्लीच्या मुलांच्या मोबाईलमध्ये जसे मुलींचे फोटो असतात तसं नाही कुठल्याच फोटो. त्यावेळी का मोबाईल नव्हता, कॅमेरा नव्हता. त्या हनुमंताने विचारलं, प्रभू मी सीतेच्या शोधायला चाललेलो आहे, पण नेमकी सीता कशी काय ओळखायची?
आणि रावणाच्या बायका किती होत्या? 80,000 बायका होत्या. आणि कलर गया तो पैसा वापस अशी एक सुद्धा नव्हती. असं तुकाराम महाराज म्हणतात, 80 सहस्रजा सुंदर कामिनी माझी मोकराणी मंदोदरी. एक बायको अशी जिचं नाव घेतलं तर आपली पातकं जातात. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी देतात. पंचकन्यास म्हणत नाही महापातकनाशनम. नेमकी सीता कशी काय ओळखायची? त्या रामप्रभूने सांगितलं, हनुमंता ज्या ठिकाणी माझी सीता बसली असेल ना त्या ठिकाणच्या राक्षसींसुद्धा भजन करत असणार. सीतेकडून जो वारा येत असेल ना तो सुद्धा रामराम म्हणत असेल, ती माझी सीता. हनुमंतराय लंकेमध्ये पोचले. सीतेचा शोध घेता 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 त्यांना एका दारासमोर तुळशी वृंदावन दिसलं. म्हणजे रावणाच्या राज्यामध्ये तुळशी वृंदावन. आतमध्ये प्रवेश केला तर भजन चालू होतं, श्राम जय राम जय जय राम, श्राम जय राम जय जय राम. रावणाच्या राज्यामध्ये आतमध्ये हनुमंतराय गेले. म्हणजे रामाचं भजन करणारे आपण कोण? म्हणजे मी बिभीषण. बिभीषण म्हणजे रावणाचे भाऊ. म्हणजे हो, रावणाचे भाऊ असून सुद्धा तुम्ही रामाचं भजन कसं काय करता? त्याने सांगितलं, जशी 32 दातामध्ये जीभ राहते ना तसा मी इथे राहतो आहे. दंत कहे जीभ को हम 32 तो अकेली माय, फिर एक बार तेडी चलतो 32 गिरी आहे. काय या बिभीषणाचं वैशिष्ट्य? सकाळी उठणार, आंघोळ करणार, तुळशीला पाणी घालणार, भजन करणार आणि रांगोळीसुद्धा काढणार. राम श्रीराम श्रीराम. एकदा बघितले गुप्तहेर आणि रावणाच्या, आणि रावणाला सांगितलं, तुमचा भाऊ आहे ना विरुद्ध पक्षामध्ये आहे. रावण बोलला, माझा भाऊ विरुद्ध पक्षामध्ये? तो काय महाराष्ट्र आहे का एकाच घरात 3-3 पक्ष? त्याला पकडून घेऊन या. त्याला पकडण्याकरता गेले आणि म्हणले, कशाकरता पकडता? तर बोलले, तुम्ही राम लिहिता. राम हे रावणाचे बंधू आहेत, रावणाचे शत्रू आहेत. मला पकडण्याचा आदेश आहे बघा, आदेश आलेला आहे. म्हणजे तुम्ही मूर्ख आहात. मी राम लिहितो, त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे काय? अरे राम म्हणजे रावण आणि म्हणजे मंदोदरी. असं म्हटलं तर सोडून दिलं. रावणाला सांगितलं, अहो नाही 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 नाही, तो रामाचं भजन करत नाही, तुमचं आणि वहिनीचं भजन करतो. राम म्हणजे रावण आणि म्हणजे मंदोदरी. असं जर तुम्ही भजन केलं ना तर मुंबईमध्ये राहू शकता आणि डोंबिवलीमध्ये सुद्धा राहू शकता. तू बापा मोठ्या बापाचा आहे म्हणायचं नाही, आपण गप दिवस काढायचे हो आणि आपल्या भजनाचा आनंद लोटायचा. त्या बिभीषणाला विचारलं, म्हटलं सीता कुठे आहे हनुमंतानी? बिभीषणाने सांगितलं, अशोकवनामध्ये. हनुमंतराय अशोकवनामध्ये निघाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सीतेकडून जो वारा येत होता ना तो सुद्धा राम राम म्हणत होता. हो, राम जानकी जीवन योग्यांचे निजधन, राम राजीवलोचन तुका चरण वंदितो. पुढे गेले हनुमंतराय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, राक्षसिनी सीतामाईच्या सानिध्यामध्ये रामाचं भजन करत होते. वो नाथमानची ओवी आहे, कर्म पाहता राक्षसी मनुष्याचा हा रामासी, भेटी होता जानकीशी निज कर्माची विसरले. हे त्रिजटेचे शब्द आहेत. त्रिजटा बिभीषणाची मुलगी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, रामप्रभूंनी झाडांना कान लावले, झाडंसुद्धा रामराम म्हणत होते. दगडाला कान लावले, दगडसुद्धा रामराम म्हणत होते. नाथमानची ओवी आहे, जेथ सीतेची वस्ती घडे तेथ राम नाम स्मरती झाडे, पाशाने खडे सदा सर्वदाचे राम. हे टॉपमोस्ट वैष्णव. ज्ञानोबांच्या समाधीला आपण कान लावले ना तर समाधीतून रामकृष्ण हरी ऐकायला मिळेल. पण कान लावणारा मात्र दगड नको, कमीत कमी साधक पाहिजे. ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बसला कीर्तन, समाधी बसला निर्वाण कीर्तन करीतो. बाबा बाळछंदो रामकृष्ण नित्य ओदो, हृदय कळके भावभेदो, वृत्ती सैसरीनं नित्य ओदो तुझाची. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त बेटा, स्नान दान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाट संत गेले. या नामाचं स्मरण अतिशय महत्त्वाचं आहे. पण नामाचा एक सगळ्यात मोठा दोष आहे महाराज. कोणता दोष आहे नामाचा माहिती आहे तुम्हाला? हे फुकट मिळतं म्हणून. नाम हे फुकट मिळतं, हा सगळ्यात नामाचा दोष आहे बुवा. सवंग सकळा पुरे धनीवरी, फुकट आहे सगळ्यांना नामच बरं. म्हणून औषध जर फुकट मिळालं त्याची किंमत लागत राहत नाही बुवा. आणि त्याच गोळीची डॉक्टरने 10 रुपये सांगितले, 10 रुपयाची गोळी आहे. अरे मूर्खा, बाहेर फुकट मिळते पण फुकटाला काही किंमत नाही. हे नामस्मरण आहे ना, फुकट आहे देवाने सगळ्यांस. आणि
सवंग सकाळा पुरे धनीवरी सगळे घेऊ शकतात आणि भरपूर तृप्त होऊन घेऊ शकतात. कोण घेऊ शकतात? नर घेऊ शकतात, नारे घेऊ शकतात, नारी आणि मुलंसुद्धा घेऊ शकतात. सवंग सकाळा पुरे धनीवरी सेवावया नर नारी आणि बाळे. बालपणी परमार्थ करता येतो, पुरुष असेल तर परमार्थ करता येतो आणि स्त्री असली सुद्धा परमार्थ करता येतो. नामस्मरण हे सगळ्यांना समान आहे आणि या नामस्मरणामुळे आनंद प्राप्त होतो आणि गोविंद पिकला जातो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे येथे आनंदे आनंदू, तुका म्हणे येथे आनंदे आनंदू. तुका म्हणे येणे आनंदे आनंदू, तुका म्हणे येणे आनंदे आनंदू. गोविंदे गोविंदू पिकविला, गोविंदे गोविंदू पिकविला, नारायण घरी साठविले धन, नारायण घरी साठविले धन. गोविंदू पिकविला, गोविंदे गोविंदू पिकविला, नारायण घरी साठविले धन, नारायण तुका म्हणे येणे आनंदे आनंदू, तुका म्हणे येते आनंदे आनंदू. गोविंदे गोविंदू पिकविला, गोविंदू पिकविला, नारायण घरी साठविले धन, नारायण घरी साठविले धन. नारायण घरी साठविले धन, नारायण घरी साठविले तुका म्हणे येणे आनंदे आनंदो, गोविंदो गोविंद पिकविला. नामस्मरणामुळे आनंद प्राप्त होतो. कोणता आनंद? आनंदाचे 3 प्रकार आहेत. नंबर 1 विषयानंद, नंबर 2 ब्रह्मानंद, नंबर 3 प्रेमानंद. जो कमी 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 होत जातो त्याला म्हणतात विषयानंद, जो तसाच राहतो त्याला म्हणतात ब्रह्मानंद आणि जो वाढत राहतो त्याला म्हणतात प्रेमानंद. अर्थात विषयानंद कमी होतो, ब्रह्मानंद तसा राहतो. जो नामस्मरणामुळे प्राप्त होतो. सुकेशेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा, नोहे मग वादा काळजू देमाची. अर्थात हा आनंद प्राप्त होतो आणि गोविंदे गोविंदो पिकवला. गोविंदाचंच नाम आहे आनंद. या वैष्णवांमुळे गोविंद सगळीकडे पिकला जातो. एका माणसामुळे सगळ्यांचा फायदा होतो.
व्यवहारामध्ये आपण बघितलं ना, शास्त्रज्ञांचा विचार केला ना, एडिसन आहे ना, हे बल्बचा शोध लावला ना. पूर्वी दिवा, ती चिमणी, रॉकेल, ती वात, किती त्रास व्हायचा बुवा. आता बटन दाबलं गेलं की चकाचक. हे कोणाला श्रेय द्यावं लागतं? एडिसन. सिंगरमुळे शिलाई मशीनचा शोध लागला. सगळी बायका पोट भरायला लागले बुवा. मी साताऱ्याला आपल्या तासगावला जातो, तासगाव तिकडे. मला वाटतंय पूर्वी द्राक्ष प्रसिद्ध कुठली होती? नाशिकची होती, पण आता प्रसिद्ध आहे तासगावची. का? तासगाव चमन म्हणतात त्याला. एकदम गोड, एक्सपोर्ट क्वालिटी. आनंदराव कारवे म्हणून द्राक्षे घेऊन आले त्या तासगाव तालुक्यामध्ये, आणि त्यांनी एवढा प्रचार केला, सध्या सगळी माणसं तिथली करोडोपती आहेत बुवा. आर पाटलांनी पाण्याच्या लाईन फिरवल्या, सगळ्यांनी द्राक्षाचे मळे केले आणि लाखोचं उत्पन्न काढायला लागले बुवा. मला वाटतं सांगायचं पुढं, रेल्वे कोकणातून जाणं फार अवघड होतं बुवा, पण मधु दंडवतेनं पाठपुरावा केला. कोकणामध्ये रेल्वे सुरू झाली आणि सगळ्यांचा प्रवास आरामशीर होतो आहे. त्यांना श्रेय द्यावं लागेल, शास्त्रज्ञांना श्रेय द्यावं लागेल. जॉन लोगी बेर्ड, टी व्हीचा शोध लागला. घरी बसून सगळ्या दुनियेची माहिती मिळाली बुवा, घरात बसून. तो का म्हणे येणे आनंदे आनंदो गोविंद गोविंद पिकविला. मला पुढे सांगायचं आहे, ज्ञानोबराय म्हणतात, चातका करता पाऊस पडतो पण सगळ्यांना फायदा होतो. वासरा करता दूध गाई दूध देते पण सगळ्या घराला फायदा होतो बुवा. सूर्य उगवतो कमळा करता सगळ्यांचा फायदा होतो. गीता सांगितली अर्जुना करता सगळ्यांचा फायदा झाला. पुंडलिका करता देवाला पण जगाचा फायदा झाला. पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखवले. तसा हा जो आनंद आहे ना परमार्थाचा, संतांमुळे प्राप्त होतो. तुका म्हणे येणे आनंदे आनंदो गोविंदे गोविंदो पिकविला. नारायण घरी साठविले धन अवघेची वाण तया पोटी. आम्हाला सुद्धा हा सप्ताचा आनंद मिळतो आहे मंडळामुळे. 100 वर्ष मंडळ टिकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला प्रवचन हरिपाठ कीर्तनाचा आनंद मिळतो आहे. तर या अभंगामध्ये तुकाराम महाराज वैष्णवांची साधना सांगतात. चिंता नाही गावी विष्णुदासाची, घोष जय जयकार सदा. नारायण घरी साठविले धन अवघेची वाण तया पोटी. सवंग सकळा पुरे धनीवरी सेवावया नारी नरबाळे. तुका म्हणे येणे आनंदे आनंद गोविंद गोविंद पिकविला. नारायण घरी साठविले धन अवघेची वाण तया पोटी. झाली वेळी वाकडी सेवा ज्ञानोबराय विठोबाच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही चूक झाली असेल क्षमा करा, आणि काही बरोबर असेल माझ्या गुरूंची ज्ञानोबा तुकोबांची कृपादरे नुण्यते पुरते आदिकते सरते करुणी घ्यावे तर मते विनित असे. तुका म्हणे येणे आनंदे आनंदो आनंदे आनंदो गोविंदे गोविंदू पिकविला. गोविंदे गोविंदो पिकविला. गोविंदे गोविंदो पिकविला. नारायण घरी साठविले धन नारायण घरी साठविले धन अवघेची वाण तया पोटी. अवघेची वाण तया पोटी. अवघेची वाण तया पोटी. विठ्ठल जय जय विठ्ठल.